पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाची संस्कृता सर्व आता माझ्या भावा अंतराळी नको अले बागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन येते बांधावे करुण अले बागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका मने वाटे आता देव नको पाटे अले बागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो मस्तक हे पायावरी संतांनी सांगितलं भगवंताकडे मागणी मागायची पण मागणी मागत असताना कोणत्या प्रकारची मागणी मागायची ती मागणी तू कोबरा या अभंगामध्ये आपल्याला सांगतात पण मागणी मागत असताना आपण तर त्याचा हे पहिले तपासायला पाहिजे विठाला चालू असलेला सालावालाप्रमाणे या नाम सोहळा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह या 3 गावाच्या शिवेवर असणारी जगदंबा आई काशाई माता हिच्या नाम यज्ञ सोहळ्या करता अखंड नामाचं स्मरण ज्यात उभं आहे भगवंताकडे काय मागावं आणि काय मागितलं पाहिजे तुम्हाला आम्हाला सांगतात त्याच जगदंबेने तुमच्या आमच्या करता त्या भगवंताचे काय केले पाहिजे महाराज तिचाच नाम जागर चालू आहे नाम जागर चालू असताना आपण काय केलं पाहिजे महाराज काय अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी निर्गुण प्रकटली भवानी निर्गुण प्रकटली भवानी वैचतुर वर्तनाला ओ वैचतुर वर्तनाला ओ ज्या अंबिकेचा जागर आहे आणि जागराचा कीर्तन महाराज कीर्तन उद्धाराचं साधन नाही कीर्तन विरंगुळा नाही कीर्तन टाइम कीर्तन जागर
हे तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं असो. बघा खऱ्या अर्थाने आनंद इतका वाटतो की आज आपल्या परिसरामध्ये माझ्यासारख्या पामराचं कीर्तन, तेही कीर्तन अगदी जबाबदारीचं कीर्तन माझ्यावर आहे. असो खऱ्या अर्थानं ज्यांची गायनासाठी साथ संगत लागली ते असणारे आमच्या गावचं वैभव हरिभक्तपरायण कैलास महाराज भांगरे यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच केशव बाबा असतील, नेहमी माझ्यासोबत असतात ते आमचे शिवाजी मामा, परत आरोटे मामा असतील, तसेच कोण आमचे विनेकरी बाबा, युवराज दादा असतील, आमचे समस्त ग्रामस्थ मंडळी महाराज. आणि खऱ्या अर्थानं या मनोरपूर गावामध्ये परमार्थाचा जर पाया म्हटलं, हाडाचे वारकरी जर म्हटलं तर मनोरपूर गावामध्ये महाराज या गावामध्ये परमार्थ कसा करावा जुन्या जाणकार माणसांकडून शिकून घ्यावं महाराज, अशी असणारे आमचे समस्त ग्रामस्थ मंडळी असो. महाराज ज्यांचे वडील गायन करतात ते हरिभक्तपरायण आमचे दिनकर महाराज भांगरे असतील, आमचे सोयरे देवदास दादा असतील, तसेच हे मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आमचे बंधू हरिभक्तपरायण चेतन महाराज भांगरे, या हाताला उजव्या हाताला बसलेले आमचे छोटे बंधू वैभव महाराज भांगरे, पेटीवाले मामा असतील, त्यांचं नाव मला काही परिचित नाही. आणि खऱ्या अर्थाने माझी कीर्तन सेवा ऐकण्याकरता आजूबाजूच्या गावावरून आलेले माझ्या गावचे असतील, वाशेरे गावचे असतील, परखरपूर, सुगाव, मनोहरपूर, नवे नवे खऱ्या अर्थानं जिथं माझे कीर्तन असन असे नितांत प्रेम करणारे माझ्यावर आमचे गणेश महाराज गोपाळी कुठेही कीर्तन असले आपल्या तालुक्यामध्ये ते तिथं उपस्थित होणार. विठाला जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ही कीर्तन आपल्याला बघता येईल याच्याकरता आमचे शूटिंगवाले भाऊ धुमाळदादा तेही उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व ज्यांच्याकडून शाळेमध्येही पण शिक्षण घ्यावं आणि पेटी पण शिकावे असे असणारे आमचे केशवबाबा असतील, आणि ज्यांनी मला या वारकरी संप्रदायाचा रस्ता दाखवला महाराज, अतिशय मोलाचा वाटा. मी तर म्हणेल नवे नवे माझे सद्गुरू तेच आहे. ते असणारे दोन व्यक्तिमत्व म्हणजे एक साहेबूदादा असतील आणि विठाजी असतील. या व्यक्तिमत्वांनी मला काय केलं, फक्त आळंदीची वारी माझ्या अंतःकरणामध्ये घडवली, आळंदीची वारी घडली. आणि नवे नवे माझ्यावर ज्यांचा गुरुप्रसाद लाभला ते असणारे रामभाऊ महाराज राऊत. खऱ्या अर्थानं बाबांची कृपा झाली, आणि कृपा झाल्याच्या नंतर गुरुप्रसाद भेटला, आणि भेटल्याच्या नंतर तो प्रसाद तुम्हाला आम्हाला वाटण्याचं काम मी करतोय महाराज. या अभंगातून तुकोबाराय सांगतात, ए चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी येची माझी सर्व जोडी. बघा त्या पांडुरंग परमात्म्या का माझे तुकोबाराय मागणी करताय, तुकोबाराय मागण्याकरता परमार्थ करत होते का? ज्या तुकोबारायने आपला स्वतःचा संसार जाळला आणि जाळल्याच्या नंतर या भगवंताची सेवा केली, 3 प्रकारच्या मागण्या माझ्या तुकोबारायने मागितल्या. विठाला कोणत्या 3 प्रकारच्या मागण्या मागितल्या? पहिली मागणी मी तुम्हाला सांगेल, याची दान देगा देवा. अरे भगवंता, या वारकरी संप्रदायाची प्रचार प्रसार ज्यांनी केला, या वारकरी संप्रदायाची इमारत ज्यांच्यापासून चालू झाली ते कोण होते? त्या संतांचा संग मला लागला, आणि लागल्याच्या नंतर काय, त्या संतांच्या संगतीत गेलो, आणि गेल्याच्या नंतर त्या नामतत्वाचं मला नामस्मरण झालं, आणि झाल्याच्या नंतर ती सेवा, अखंडित सेवा मला करायची होती. ती सेवा करण्याकरता महाराज तुकोबारायांनी अनेक जन्म घेतले. प्रत्येक अवतारामध्ये नामदेवरायांचा अवतार असेल, अनेक अवतारांमध्ये माझ्या तुकोबारायांनी जन्म घेतला. कशा करता? त्या भगवंताची सेवा करण्याकरता. जर तुम्हाला आम्हाला सेवा करायची असेल, पण आपण सेवा करत नाही महाराज, आपण काय करतो? बाह्य रंगानं परमार्थ करतो. बरोबर आहे का नाही नाना? तुम्ही हाडाचे वारकरी, मला माहिती, जाणकार व्यक्तिमत्व आहे. परमार्थ अंतरंगानं केला का देवापर्यंत जातो? बाह्य रंगानं केल्यावर अंतरंगानं ज्यांनी परमार्थ केला तो माझ्या भगवंतापर्यंत गेला, आणि बाह्य रंगानं ज्यांनी परमार्थ केला ते पतनाला गेले. विठ्ठला अंतरंगातून जर आपल्याला परमार्थ करायचा असेल, त्या अंतरंगामध्ये पहिला ठाव घ्यायचा असेल तर काय करावं लागतं?
देव आहे 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 देवरती पाये शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये हृदय मंदिरी शोधून पाये हृदय मंदिरी शोधून पाये देव आहे देव आहे हृदय मंदिर शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी पाये हृदय मंदिर शोधुनी पाये देव आहे पण तो देव शोधता आला पाहिजे. जर देव शोधता नाही आला तर परमात्म्याचा ठाव लागत नाही. मग जर देव आपल्याला शोधायचा आहे महाराज, पण देव आपल्या जवळ आहे पण आपल्याला कळत नाही. कुठं देव आहे? आपल्या जवळच देव आहे. आणि त्या देवांनी काय सांगितलं? भगवंताच्या भक्तीचा मार्ग सांगितला. नवे नवे त्या भगवंताकडे गेल्याच्या नंतर काय मागायचं आणि मागितल्याच्या नंतर कोणती गोष्ट मागायची? संसाराचं सुख प्राप्त करण्याकरता गोष्ट नाही मागायची, तर त्या संसाराचा त्याग करायचा. आणि त्या भगवंताकडे काय मागायचं? फक्त तुझी चरण सेवा. माझ्या वडिलाची निराशी ग देवा, माझ्या वडिलाची निराशी ग देवा, माझ्या वडिलांची निराशी ग देवा, माझ्या वडिलांची निराशी ग देवा, माझ्या वडिलाची निराशी ग देवा, माझ्या वडिलाची निराशी ग देवा, माझ्या वडिलांची निराशी ग देवा, माझ्या वडिलांची निराशी ग देवा. तुझी जनसेवा सदाव्रत, तुझी जनसेवा पांडुरंग, तुझी जनसेवा पांडुरंग, तुझी जनसेवा पांडुरंग. वास काळले राखील बळवंता, उपवास काळले राखील बळवंता, उपवास काळले राखील बळवंता, उपवास काळले राखील बळवंता. उपवास मारले राखील माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं मागायचं काय भगवंताकडं. माझ्या वडिलांनी परमार्थ केला आणि मीही केला, पण मागण्याकरता आपण किती पात्रतेचे तुकोबारायांनी सांगितलं. त्या भगवंता पुढे उभे राहिले तुकोबाराय, पण तुकोबाराय उभे राहिल्याच्या नंतर त्या भगवंतानं खाली बघावं. कशा करता काय केलं होतं माझ्या तुकोबारायांनी? तुकोबारायांनी भक्ती केली होती. सतत 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 त्या भगवंताचं नाम चिंतन करत होते. आणि नाम चिंतन करत असताना महाराज ते कर्ज त्या भगवंताच्या डोक्यावर झालं होतं. उदाहरणार्थ सांगू, आपण पण शेतकरी, जर आपल्यावर जर सोसायटीचं कर्ज झालं तर आपल्याला काय होतं? लोड येतो गिरी महाराज, बरोबर आहे का? तुम्हाला नाहीच आहे, त्याच्यामुळे विठाला जर आपल्यावर कर्ज झालं, समोरची व्यक्ती जर आपल्या समोर आली तर आपल्याला खाली मान झुकवावी लागते. तशीच त्या भगवंताला त्या तुकोबारायांसमोर काय करावं लागलं? ताटमानेने बघता येत नव्हतं. तुकोबाराय समोरून आले का भगवंतानं खाली बघायचं का?
त्या तुकोबरायांनी इतकी भक्ती केली होती, इतकी भक्ती केली होती. तुका म्हणे सेवा ऋणी करुणी ठेवू देवा, ऋणी करुणी ठेवू देवा, ऋणी करुणी ठेवू देवा. तुका म्हणे सेवा ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी करुणी ठेवू सेवा, ऋणी ऋणी करू सेवा. वाजवा ना टाळ्या. महाराज कलाकाराला जर प्रोत्साहन नाही ना दिलं, तुम्ही मॅच पाहता ना, मॅच पाहता का नाही विशाल महाराज, मॅच पाहता ना, मग त्या मॅच मध्ये ते स्टेडियम भरलेले असतं. जर 6 मारला तर आपले लोक किती उत्साहानं नाचता का नाही हा? मग जर या कलाकारांनी चांगले प्रमाण दिले तर तुम्हाला टाळी वाजवायला काय हरकत आहे. जर तुम्ही टाळी वाजवायची केली टाळा टाळी, तर उद्या सकाळी मी नाही बोलत विठाला त्या तुकोबरायांनी इतकी सेवा केली, इतकी सेवा, गोड प्रमाण दिलं आमच्या दिनकर महाराजांनी. महाराज इतकी सेवा केली महाराज, त्या सेवेला पारावारा नव्हता. आपण जर इतकं जर केलं तर हातभर सांगतो. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो परमार्थ हा अंतरंगाने केला पाहिजे, त्याच्यावर प्रमाण झालं. देव आहे, देव आहे. मग अंतरंगामध्ये जर आपल्याला परमार्थ करायचा आहे, त्या भगवंतापर्यंत आपल्याला जायचंय महाराज. त्या भगवंतापर्यंत गेल्याच्या नंतर आपल्याला काय भेटणारे? सुख भेटणारे, नवे नवे दुःखाचा डोंगर पळून जाणारे. मग या संसार रूपी सागरामध्ये जर आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केली पाहिजे? तुकोबराय म्हणतात त्या भगवंताची सेवा केली पाहिजे. पण भगवंताची सेवा करत असताना तुम्हाला त्या भगवंताकडे डायरेक्ट जाता येणार नाही. मग तुकोबरायांनी सांगितलं काय करा? त्या माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये जा, आणि त्या माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये गेलं का मग संतांचं महत्व कळतं. आणि एकदा संतांच्या संगतीत गेलं तर काय भेटतं? सुख भेटतं महाराज. तिथं दुःख आठवतं का? नाही ना महाराज. मग ती संतांची संगत कशी आहे? संत संगतीचे काय सांगू तुका, संत संगतीचे काय सांगू तुका, संत काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिके नाही देते, आपणा पारिके नाही देते, ऐकते नाही देते, साधू तोरा जाणा, साधू तोरा जाणा, साधू तोरा जाणा, साधू तोरा जाणा. साधू दोर जाना, साधू दोर साधू तोर साधू त्या संतांच्या संगतीत गेलं का सुख प्राप्त होतं, दुःखाचा विसर पडून जातो. उदाहरणार्थ त्या संतांच्या संगतीत गेलं तर काय होतं? पाप जळून जातं. संतन के संग लग रे, तेरी आती बनेगी. तन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लग रे, तेरी आती बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आती बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी.
आला तर त्याचं जीवन चांगलं होऊन जातं महाराज. जशी त्या एका वेश्याची मुलगी त्या माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यात गेली आणि गेल्याच्या नंतर संत संगतीचे काय सांगू सुख महाराज. ती वेश्याची मुलगी होती, नाचगाणं करणारी मुलगी होती, घुंगरू बांधणारी मुलगी होती, पण त्या माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर जीवनामध्ये बदल झाला आणि बदल झाल्याच्या नंतर तिच्या मागचं जे पाप होतं ते काय झालं, जळून गेलं. मग नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज जन्मोजन्मीचं पाप जर त्या भगवंताच्या नामानं जर जात असेल तर तुम्हा आम्हाला नाव घ्यायला काय हरकत आहे. मग अंतरंगापासून आपल्याला परमार्थ करायचा आहे. तसाच त्या अंतरंगाचा परमार्थ माझ्या त्या वेशीच्या मुलगीने केला. कोण होती ती? जेवलात ना? नाही वाटत बरोबर ना? आता सगळे ओळखीचे त्याच्यामुळे मला काय एवढं बोलता येत नाही महाराज. कोण होती ती? सोडत नसतो 11 वाजेपर्यंत. आता बोलत चला. कोण होती? कान्होपात्रा होती महाराज. त्या कान्होपात्रेच्या आईचा व्यवसाय काय होता महाराज? नाच गाणं, दरबारामध्ये जायचं, नाचायचं, गाणं नाचायचं, घुंगरू बांधायचं. त्या वेश्येच्या मुलगीनं तिच्या कानावर माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं भजन ऐकू आलं आणि ऐकू आल्याच्या नंतर त्यांना साष्टांग दंडवत केला आणि केल्याच्या नंतर विचारलं महाराज विठाला विठाला. काय विचारलं? कुठून आलात, कुठे चालला, कोण्या गावावरून आला, कुठे चाललात? माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं. माऊली ज्ञानोबराय कोण होते? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. महाराज साधकाचा माय बाप होता. माझी माय कोण होती? माऊली ज्ञानोबराय होते. ज्या माईच्या द्वारामध्ये एकेकाळी त्या माऊली ज्ञानोबरायांना कोणी भिक्षा वाढली नाही, पण आज माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या द्वारामध्ये शिवाने उपाशी राहत नाही. विठाला त्या माऊली ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या कान्होपात्रेनं विचारलं, दादा नाव काय आपलं? माऊली ज्ञानोबरायांनी हसत हसत उत्तर दिलं, कान्होपात्रे माझं नाव ज्ञानदेव. निवृत्तीनाथ दादांना विचारलं, निवृत्तीनाथ असं अनेक त्या 4 भावंडांना नाव विचारलं आणि विचारल्याच्या नंतर कान्होपात्रेनं माऊली ज्ञानोबरायांना म्हणावं, दादा येऊ का मी तुमच्या सोबत? चरण सेवा सांगतोय मी, लक्षात घ्या. भगवंताची जर चरण सेवा जर आपण सोडली तर काय अवस्था होते, आणि त्या भगवंताची जर चरण सेवा सोडली नाही तर आपल्याला भगवंत कुठे नेऊन ठेवतो हे तुकोबरा या अभंगात सांगताय. महाराज त्या माऊली ज्ञानोबरायांना म्हणावं, दादा येऊ का मी? महाराज संत होते ते कशाला कोणाला नाही म्हणतील. महाराज ही गादीच इतकी पवित्र आहे का या गादीवर खटनट यावे आणि शुद्ध होणी. बरोबर आहे ना? यारे यारे लहान थोर भलती नारी आणि नर. महाराज त्या भगवंतानं सांगितलं, या गादीवर त्या साधू संतांनी सांगितलं, जे भगवंताचं नामस्मरण करताय ना त्याच्या हातून किती पाप होऊ द्या महाराज, किती त्याग करू द्या त्याने, पण या गादीवर आल्याच्या नंतर त्याला काय प्राप्त होणार आहे? सुख प्राप्त होणार आहे. वाल्या कोणी म्हातारी, वाल्या कोणी म्हातारी, नामे तारिला निर्धारी, नामे तारिला निर्धारी, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, घेता विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत चढतील पापाचे, पर्वत चढतील पापाचे. महाराज त्या वाल्या कोळ्यानं इतकं पाप केलं होतं, इतकं पाप केलं होतं,
तर 7 रांजण भरत आले होते महाराज. तेव्हा तुम्ही आम्ही होतो का बघायला? का त्या काळाचा सरपंच मी होतो मग तुम्हाला सांगायला? नाही महाराज. पण त्या वाल्या कोळ्याच्या सानिध्यामध्ये नारद महर्षी आले आणि आल्याच्या नंतर काय सांगितलं? अरे कोणा करता करतोय? त्यांनी त्या वाल्यानं उत्तर दिलं, अरे माझ्या कुटुंबा करता करतोय, माझ्या बायका पोरां करता करतोय. नाही वाल्या, जा घरी जाऊन तुझ्या बायका पोरांना विचार, हे पाप करतोय याच्यात सहभागी तुम्ही होणार का चेतन महाराज? गेल्याच्या नंतर पहिलं बायकोला गाठलं आणि गाठल्याच्या नंतर त्या बायकोला विचारलं, महाराज काही काही ठिकाणी त्या पत्नीला काय म्हणतात? तो बायको म्हणतात, आपल्या परिसरात बायको म्हणतात. त्या दिवशी आम्ही सिंहगडला होतो दत्त जयंतीला, तिकडं अर्धांगिनी म्हणतात आणि या गिरी महाराजांच्या भागामध्ये तिला सोबतीन म्हणतात. विठाला आणि नगर भागामध्ये पूर्वेला तिकडं काय म्हणतात? फाउंड म्हणजे दांडी. जसं आपण त्या कोळप्याला दांडी म्हणतो ना, तशी आपल्या मागची ती दांडी. महाराज काय सांगत होता? आता हसल्या का नाही? थोडे चार्जिंग झाले, मग आता बोला ना. काय सांगत होतो? पत्नीकडे गेले आणि सांगितलं, का ग हाय का घरात? हो आहे ना. महाराज त्या भगवंताच्या भक्तीचा वेध लागणार होतं, पण एका नारद महर्षीनं सांगितलं, तू ज्याच्या करता करतोय, ज्या संसारा करता करतोय, ज्या कुटुंबा करता करतोय, ते कुटुंब मात्र तुझं नाहीये. खरं नारदा? आत्ता जातो घरी गेल्याच्या नंतर माझ्या अर्धांगिनीला विचारतो, का ग हे पाप मी तुमच्या करता करतो, या पापामध्ये सहभागी तू होणार आहे का? महाराज तिनं नकार दिला. अरे माझ्या आई बापांनी तुझ्यासोबत लग्न लावून दिलं, कशा करता दिलं? तुला जेवण म्हणून बनवण्याकरता दिलं, जेवण घालण्याकरता दिलं, तुझा सांभाळ करण्याकरता दिला, तुझे कपडे धुण्याकरता दिला, आणि नवे नवे तुझ्या आई वडिलांचा सांभाळ करण्याकरता माझ्या आई वडिलांनी खर्च करून तुझ्या द्वारामध्ये मला पाठवलं. मी नाही होत सहभागी. वल्ली दादा तिथून निघाले. बघा, निघाल्याच्या नंतर मुलांकडे गेले. मुलांना म्हणतात, का रे पोरांनो, हे तुमच्यासाठी मी पाप करतोय, तुमच्यासाठी ही धन दौलत संपत्ती मी कमवतोय, तुम्ही माझ्या पापात सहभागी होणार का? त्यांनीही नकार दिला आणि आई वडिलांकडे गेले आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, बाबा एवढं मी पाप केलंय, माझ्या जीवनामध्ये एक व्यक्ती आलाय, त्या व्यक्तीनं सांगितलं, हे पापामधून जर तुला मुक्त व्हायचं असेल, तर तुला भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, तर तुला एक मार्ग धरावा लागेल, संतांच्या संगतीत जावं लागेल. त्या बाबांकडे गेल्याच्या नंतर आईला विचारलं, आई हे पाप मी करतो, या पापामध्ये तुम्ही सर्व सहभागी होणार आहे का? त्या आईनं सांगितलं, बाळा मी माझ्या कुशीमध्ये तुला जन्माला घातलं आणि घातल्याच्या नंतर तुला लहानचं मोठं केलं, पण हे कृत्य करायला मी शिकवलं नाही. तुझी दुर्बुद्धी ते म्हणा महाराज, तुझी दुर्बुद्धी, तुला ती दुर्बुद्धी सुचली आणि संगत बिघडली, म्हणून या संगतीमध्ये तू गेला, दरोडा टाकायला लागला. आता तुझ्या हातून पाप घडलंय ना, त्या पापातून तुला मुक्त व्हायचंय ना, मग तू काय कर, संतांच्या संगतीत जा, आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय होईल, तुझं पाप किती पर्वत इतकं मोठं असू दे तरी ते जळून जाईल. सुखया संता समागमे, सुखया संता समागमे, सुखया संता समागमे, सुखया संता समागमे. नित्य तू नावे तुझी नामे, नित्य तू नावे तुझी नामे, नावे तुझ्या नामे, नावे तुझ्या नामे. दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ कर्मे, होती सकळ कर्मे, होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलता सो, सर्व काळ तेने दूर मनोनी नाही काही चिंता, 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 मनोनी नाही काही चिंता चिंता. आज चार्जिंगच नाही झाले तर काय महाराज.
गोड प्रमाण दिलं महाराज, याला म्हणतात वारकरी. नाही तर काय काय ठिकाणी पापाचे कळप पळती पुढे. महाराज कसले परिणाम आहे सांगू का महाराज. माझ्या वडिलासी मेरा सिगा देवा. काय वडिलांनी भजन केलं ना, म्हणून त्या परमात्म्यानं काय केलं, त्या सरस्वतीला सांगितलं जा त्या दिनकर महाराजांच्या जिभेवर जाऊन तू बस. विठाला त्या आईनं सांगितलं तुझं कर्म आहे, तुला भोगावं लागणार आहे. गेला परत त्या नारद महर्षींक गेल्याच्या नंतर सांगितलं, नारदा अरे तूच सांगतो ते खरंय. हे लोक म्हणतात हे माझं ते माझं ते माझं, आणि माझं माझं म्हणता म्हणता हे कबाड होतं एक दिवशी निघून जाणार आहे. महाराज त्या वाल्याच्या जीवनामध्ये नारद महर्षी आले, आणि आल्याच्या नंतर काय काय प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं. त्या नारद महर्षींनी सांगितलं, वाल्या तुझ्या हातून जे पाप घडलंय ते पाप जर तुला नाहीसं करायचं असेल ना, तर तुला अखंडपणे भगवंताचं नामस्मरण करावं लागल. सांगा काय नामस्मरण करायचंय. त्या वाल्याला राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हणता म्हणता राम झाला, आणि झाल्याच्या नंतर वाल्याचं पाप जळून गेलं. आणि मग त्या वाल्याच्या मुखातून काय प्रगट झालं, दुःख बांधवडी. बोला दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. काय सांगितलं, माझं भाग्य उजळलं उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. 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 उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. अवघी चिंता वारली. अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता. माझं भाग्य उजळलं. वा लेट करंट लागतो वाटतं. विठाला माझं भाग्य उजळलं. मी त्या नारद महर्षींच्या सानिध्यात गेलो, त्या संतांच्या सानिध्यात गेलो, माझ्या मागचं पाप गेलं. आणि महाराज त्या वाल्यानं जसं सांगितलं तसं त्रेतायुगामध्ये माझ्या भगवंताला वागायला लागलं. विठाला एवढंच पाप करून त्या भगवंताच्या नामस्मरणानं जळून जातंय ना, मग आपण काय केलं पाहिजे. त्या भगवंताकडे जाण्याकरता संतांची संगत धरावी, आणि त्या संतांच्या संगतीत जावं. त्या कानोपात्रेनं पण विचार केला, जर आपल्याला मुक्तीपर्यंत जायचं असेल तर या संतांच्या संगतीत गेलो पाहिजे. महाराज भजन चाललंय, भजन करत करत माझे माऊली ज्ञानोबराय पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर कानोपात्रेनं पण विचारलं, दादा येऊ का मी. महाराज ते संत होते, ते तुम्ही आम्ही होतो का. संत सगळ्यांना संघ घेऊन चालतात म्हणून संत म्हणतात, आणि जे संघ नेत नाही त्याला एकांत म्हणतात, आणि जे लोकांतात येतात त्याला संत म्हणतात. विठाला त्या माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी त्या कानोपात्रेला सोबत घेतलं, आणि घेतल्याच्या नंतर भजन चालू झालंय. ते भजन करत 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 करत
मंगळवेड्यापर्यंत गेले आणि मंगळवेड्याच्या पुढे गेल्याच्या नंतर माझ्या भगवंताचा कळश बघितला आणि बघितल्याच्या नंतर त्या कानोपात्रेच्या मनामध्ये जो गर्व होता तो गर्व मात्र हरण झाला महाराज. जर मग आपल्याला सुख समाधानाने जर जगायचं असेल, मी परमार्थ सांगितला, अंतरंग आणि बाह्यरंग. महाराज अंतरंगापासून त्या कानोपात्रेनं परमार्थ केला आणि भगवंताची सेवा केली आणि म्हणून त्या भगवंतानं त्या कानोपात्रीला कुठे जागा दिली? अभंगाचं प्रथम चरण. याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, हे दान दे ग देवा, याची दान दे ग देवा, याची दान क्या बात आहे? सांगितलं, जिनं हे परमात्म्याचं नाव घेतलं आणि घेतल्याच्या नंतर भगवंता त्या कानोपात्र्याला जर तुझ्यापाशी जागा देतोय तर मग हेच मागणं मी तुझ्याकडे मागतोय महाराज. त्या तुकोबरायांनी मागणी केली, ती मागणी इतकी प्रबळ होती ते भगवंतानं जाणलं आणि भगवंत अवताराला आले आणि आल्याच्या नंतर म्हणतात, तुकोबा अरे तुझ्या संसाराची दशा मी बघितली, काय तुझ्या संसाराची राख रांगोळी झालीये, अरे काहीतरी असं माग तुझा संसार सुखाचा करतो. तरी तुकोबाराय म्हटले, नाही नाही मी हलक्या घराण्यातला आहे का, माझ्या वडिलासी मिरासी गा देवा. महाराज त्या वडिलांनी जी रीत आम्हाला शिकवली आहे त्या रीतीप्रमाणे आम्ही चालणार. आम्ही मागत नाही, पण तुझ्याकडे जे दान मागतोय ते दान द्यायचं असेल तर ज्या कानोपात्रेनं भक्ती केली ना तिला जसं दान दिलं तसं आम्हाला पण दान पाहिजे. महाराज कोण होते तुकोबाराय? पाचवा वेद माझे तुकोबाराय होते. महाराज कोण होते तुकोबाराय? या वारकरी संप्रदायाचा कळश माझे तुकोबाराय होते. कोण होते तुकोबाराय? महाराज यामाना ज्याला घाबरावं ते होते माझे तुकाराम. तुकाराम 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 नाम गीता का पेयम नाम गीता नाम गीता का पेयम नाम गीता का पेयम नाम गीता का पेयम नाम गीता का पेयम तुकाराम तुकाराम नाम गीता का पेयम नाम गीता का पेयम नाम गीता का पेयम
घेता कापे महाराज. त्या तुकोबरायांचं नाव जर घेतलं तर त्या यमाला डावा घाम फुटत होता महाराज. आणि मग भगवंत त्या तुकोबरायांना म्हणतात, अरे जे पाहिजे ते माग, तुझा संसार सुखाचा करून देतो. तुझ्या संसाराची दुर्दशा झाली. महाराज काय तुकोबरायांचं बोलणं होतं. तुम्ही आम्ही जर असतो तर भगवंताला वाटीभर देतो आणि पाटीभर मागतो का नाही. हे भगवंता, हे देवा, या जगदंबेच्या मंदिरामध्ये जर आपण नैवेद्य घेऊन गेलो वैभव महाराज, बघा बरं, त्या आदिशक्तीला आपण भोग चढवतोय. तो किती चढवतो? एवढी पुरणपोळी आपल्याला आणि एवढा निवद मात्र देवीला. अख्खी कुरडाई आपल्याला, नांगुड मात्र देवीला. अख्ख भज आपल्याला. आता कसे हसले महाराज. चिगाटीचा संसार आहे ना, बरोबर आहे का नाही. तशीच तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा कोण होती? आवली आई साहेब होत्या महाराज. त्या तुकोबरायांची परखड भाषेमध्ये त्या भगवंताला सुनवलं, अरे देवा, तू आता आम्हाला संसार सुखाचा म्हणतोय ना, पण त्रेतायुगामध्ये तुझी काय दुर्दशा झाली होती महाराज. रामायणामध्ये कर्मे राम वनवासा गेला महाराज. देव असून त्याला वनवासाला जावं लागलं. तिथं तुला तुझा संसार नाही सुखाचा करता आला. राजगादीवर बसणारा देव मात्र वनवासाला निघालाय. आणि तू आम्हाला काय देणार? पण आम्हाला जे पाहिजे तेच आम्हाला दे. दुसरं तिसरं आम्हाला काही नको. विठ्ठला त्या तुकोबरायांनी मागणी केली त्या भगवंताकडं. ते भगवंत विटेवर उभे होते पण सतत आपल्या पायाकडे बघत होते. तुकोबराय आले का खाली बघायचे, तुकोबराय आले का खाली बघायचे. काय ताकद होती त्या तुकोबरायांमध्ये. एक दिवस असा आला, मंबाजीबाने बदड 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 माझ्या तुकोबरायांना मारलं आणि संध्याकाळी तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले. आणि राहिल्याच्या नंतर माझा मंबाजी दिसना. तुकोबरायांचं मन रमेना महाराज. मंबाजी नाही आला. थेट मंबाजीच्या घरी गेले आणि गेल्याच्या नंतर आवाज दिला, मंबाजी बुवा ऐका घरात. महाराज त्या मंबाजी बुवाना विचार केला, अरे ज्याला आपण जनावरासारखं काठ्या मोडस्तवर मारलं तोच महात्मा आपल्या घरामध्ये आलाय आणि मंबाजी आहे का विचारतोय. महाराज ते मंबाजी बुवा रडायला लागले. रडत असताना, मंबाजी बुवा तुम्ही मला मारलंय, तुमचे हात दमले असतील म्हणून मी काय करतो, तुमचे हात पाय चेपून देतो. महाराज मंबाजी बुवांना लोटांगण घातलं माझ्या तुकोबरायांसमोर. रडायला लागले. आणि मग तुकोबरायांना मंबाजी म्हणतात, का हो तुकोबराय, तुम्ही आहे तरी कोण? पुसने ती पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. गावे तुकया मने दिसतोरी तैसा, मने नगरी सांगा. पुसने ती पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा, पुसने ते पुसा पांडुरंगा. महाराज त्या मंबाजी बुवाला सांगितलं, काय सांगितलं? त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला जाऊन विचारा, देवचा तुकोबा कोण आहे? पुसने ती पुसा पांडुरंगा. महाराज नव्हे तुकया मने दिसतो मी तैसा, पुसने ती पुसा पांडुरंगा. महाराज काय ताकद होती त्या तुकोबरायांची. त्या भगवंतानं माझ्या तुकोबरायांकडे बघायचं नाही का? त्या तुकोबरायांनी इतकी भक्ती केली होती, इतकी भक्ती केली होती महाराज. सावकारकी सोडून दिली, संसाराची राखरांगोळी केली, म्हणून त्या भगवंतानं बघितलं होतं. आणि मग माझ्या तुकोबरायांनी सांगितलं, काय सांगितलं? अशी भक्ती जर ज्यांनी केली, त्यांच्या पुढे प्रगट व्हायचं असेल आणि मागणी मागायची असेल तर भगवंताकडे एकच मागा, हेची दान देगा देवा. काय कर देवा, मला देतोय ना, मला दुसरं तिसरं काही नकोय, फक्त मला एक वर दे. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं होतं, जे कानोपात्रेला दिलं ना तेच मला दे. काय? तुझा विसरण व्हावा. महाराज त्या तुकोबरायांनी फक्त भगवंताची चरण सेवा मागितली. कशा करता? अखंडपणे तुझं नामस्मरण माझ्या मुखामधून घडू दे देवा. आणि त्या नामस्मरणाची इतकी ताकद आहे महाराज. एक दिवस त्या माऊली ज्ञानोबरायांनी प्रश्न केला, कोणाला? निवृत्तीनाथ दादांना. काय हे नाम कसं आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे नाम आहे
विचारावं, गुरुला विचारावं, हे नाम कसं आहे, गगनाहून वाढ आहे, या नामाची व्याप्ती तुम्हाला आम्हाला मोजता येईल का? नाही मोजता येणार महाराज. तसं या तुकोबारायांनी सांगितलं, अखंडतपणे सेवा तुझी करायची मला संधी प्राप्त करून दे महाराज. काय सांगितलं? त्या सेवेमध्ये कधी खंड पडणार नाही. प्रत्येक अवतारामध्ये माझ्या तुकोबारायांनी जन्म घेतला. बघा काय ती सेवा करत असताना महाराज कुंती मातेनं सेवा केली, 5 पांडवांनी सेवा केली. महाराज कुंती मातेला सांगितलं, आपल्या पुतण्यानं सांगितलं, म्हणजे सौतीच्या पोरानं सांगितलं, भावाभावामध्ये युद्ध लागलंय काकी, त्या दुर्योधनानं सांगावं, काकी गावाबाहेर तुम्हाला महाल बांधलाय, त्या महालामध्ये तुम्ही जाऊन राहा. कशा करता? तुमचा वाडा पडलाय. मला ते देखवत नाही महाराज. पण ते युद्ध लावणारा सुद्धा एक कोण होता हो? कोण होता? नाही माहिती. झोपले का काय? शकुनी. बरोबर ना? शकुनीच होता ना? कथनमय महाराज होता. महाराज युद्ध लावून दिलं भावाभावामध्ये आणि सांगितलं, काकी गावाबाहेर वाडा बांधलाय. तो वाडा कशाचा होता? अगरबत्ती, हे सर्व पदार्थ, तूप, ताक, दही, हे सर्व पदार्थ एकत्र केले, 5 पंच एकत्र केले. कापरासारखा सुगंध येतोय आणि 11 मिनिटाच्या आत तो वाडा जळून जाणार आणि पांडवांचा मात्र काय होणार हो? नाश होणार. मग काय भक्ती केली? त्या भक्तीमध्ये विदुर काकाकडे गेल्या. कोण? कुंती आऊसाहेब, कुंती माता त्या विदुर काकाकडे गेल्या आणि गेल्याच्या नंतर त्या विदुर काकाला सर्व घडलेला प्रकार सांगितला. महाराज ज्याच्यामध्ये विश्व चालवायची ताकद होती ना, तो भगवंत त्या विदुर काकाला विचारित होता आणि मग राजकारण करीत होता. विठाला काय त्या विदुर काकामध्ये ताकद होती महाराज? त्या भगवंतानं त्या विदुर काकाला विचारावं. हे विश्व चालवायचं असलं तरी त्या भगवंतानं त्या विदुराला विचारावं. इतकी ताकद कशामुळं? नामस्मरणामुळं. आणि विदुर काका का गेल्याच्या नंतर वहिनी साहेब जशी गंगा आपोआप आपल्या द्वारामध्ये येते असं त्या विदुर काकानं सांगितलं. वहिनी साहेब तुम्ही विदुर काकाला घडलेला प्रकार सांगितला आणि सांगितल्याच्या नंतर विदुर काकानं सांगितलं, मुहूर्त ठरलाय, कुंती आऊसाहेब जाणार आहे. आणि गेल्याच्या नंतर त्या विदुर काकांना सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही आमच्या जाणार आहेत ना त्या राजवाड्यामध्ये, त्या दिवशी जाता जाता मात्र माझ्याकडे येऊन जा. महाराज कुंती मातेनं एक दिवस ठरवला आणि ठरवल्याच्या नंतर तो दिवस आला, मुहूर्त आला आणि आल्याच्या नंतर त्या जात असताना आपल्या 5 वासरांना सोबत घेतलं त्या कुंतीनं. कोण होती कुंती? बोलती नाही का काय तुम्ही? कोण होती कुंती? विठाला विठाला कुंती कोणाची आई होती? तुम्ही सांगत जा ना. मला पण जरा कीर्तन करायला उत्साह आहे. महाराज त्या कुंतीनं जावं आणि गेल्याच्या नंतर विदुर काकाच्या घरी जात असताना आपल्या 5 पोरांना रस्त्यामध्ये उभं करावं. आणि त्या कोण होते ते 5 पोरं? पांडव. महाराज त्या विदुर काकाच्या घरी गेले, आपल्या मुलांना उभं केलं आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा हा मी जाऊन येते विदुराच्या घरी. महाराज विदुर काकाच्या घरी गेल्याच्या नंतर त्या विदुर काकानं काय दिली? एक प्रतिमा दिली. कोणती प्रतिमा दिली? ती भगवंताची प्रतिमा दिली आणि सांगितलं, कुंती गेल्याच्या नंतर त्या देवाऱ्यामध्ये या भगवंताची स्थापना कर आणि केल्याच्या नंतर सतत त्याचं नाम चिंतन कर, काही होणार नाही. महाराज त्या कुंती मातेनं पदराच्या आडमध्ये त्या भगवंताची प्रतिमा घेतल्याच्या नंतर त्या वाड्यामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर त्या भगवंताची प्रतिमा एका देवघरामध्ये म्हणजे एका कोपऱ्यामध्ये ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर त्या भगवंताची पूजा चालू केली. महाराज ज्या घरामध्ये पंचम होतं, ज्या घरामध्ये आग लागल्याच्या नंतर 11 सेकंदामध्ये ते घर जळून भस्म होणार होतं, मग काय म्हणायला लागली, ती कोणती स्वयंपाक करत कुठं होती?
महाराज या वास्तूला तळमजला असतो म्हणजे तळघर असतं हे मी सांगत नाही, हे पुराण सांगतंय, वाचा जरा. मी काय एवढा मोठा नाही का मी तुम्हाला उपदेश करावा आणि मग तुम्ही ऐकावं आणि मग दुसऱ्याला सांगावं. महाराज त्या तळमजल्यामध्ये तिने स्वयंपाक करावा, आपल्या मुलांना गोड भोजन घालावं आणि 6 दिवस सतत 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 त्या भगवंताचं नामस्मरण केलं. आणि केल्याच्या नंतर एक दिवस असा आला त्या कुंती मातेनं पुरणपोळीचा घाट घातला. ते मुलं विचारतात, आई आज काय भगवंताचा जन्मदिवस आहे का, आज कोण्या संतांचा जन्मदिवस आहे का, आज काही सण आहे का. त्या आईनं सांगावं, अरे देवघरामध्ये ज्याची प्रतिमा स्थापन केली ना त्या भगवंताला भोग चढवायचा आहे, त्याच्याकरता हा पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. महाराज विठाला महाराज त्या भगवंताला निवेदन न दाखवता आपल्या 5 पोरांना जेवू घातलं. महाराज पण जेवू घालत असताना पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. 3 मुलांना पुरणपोळी वाढली आणि 2 मुलांना मात्र पुरणपोळी चुरून दिली. कोण होते ते 2 पोरं? नकुल आणि सहदेव. बरोबर ना चेतन महाराज? माझा काय एवढा अभ्यास. विठाला विठाला. आणि भगवंताला सांगितलं, भगवंता पुरणपोळीचा निवेद्य केलाय, माझ्या लेकरांना गोड निवेद्य मी खाऊ घालणार आहे. आजची रात्र मला माहित नाही कशी जाणार आहे आणि या रात्रीतून जर मी वाचले तर पोरांना खाऊ घालीन, पण नाही वाचले म्हणून पुरणपोळीचा घाट घातला. महाराज पण त्या कुंती मातेला 9 दाशा दिल्या होत्या. 9 दाशा. त्या कुंती मातेनं विचार केला, जर आपल्या बरोबर या 9 दाशा जर मेल्या तर आपल्याला किती पातक लागन. त्या 9 दाशांना सांगितलं, आज मी स्वयंपाक करणार आहे, तुम्ही आयतं जेवण करायचं. जेवू घातलं आणि त्या 9 दाशांना सांगितलं, आपण आपापल्या घरी जा. महाराज काय ताकद होती महाराज त्या नामस्मरणामध्ये. त्या कुंतीनं त्या आपल्या 2 मुलांना पुरणपोळी चुरून दिली आणि 3 मुलांना पुरणपोळी वाढली. मुलं जेवलेत आणि जेवल्याच्या नंतर आता झोपायची वेळ झाली आणि झाल्याच्या नंतर माझ्या कुंती मातेनं काय करावा. मुलं झोपलेत, भीतीला पाठण टेकन लावायची आणि लावल्याच्या नंतर त्या सतत त्या भगवंताकडे बघायचं, नाम चिंतन करायचं. आणि करत असताना महाराज 6 रात्र जागलेली ती कुंती, मुठीसारखे डोळे झाले, बुबळाच्या डोळ्यांच्या बाहेर बुबळ निघायला लागले. आणि मग भगवंताला बसल्या बसल्या प्रश्न केला, देवा आजची रात्र आमची कशी आहे? काळाची रात्र आहे. त्या कुंतीला कळलं होतं आपला मरण घटक जवळ आलेला आहे. देवाला सांगितलं, आजची रात्र काळाची. देवा आम्हाला नाही वाचवता आलं तर नको वाचू, पण हे 2 जे लेकर आहे ते कोणाचे होते? नकुल आणि सहदेव. कोणाचे होते? वैभव महाराज माहिती का? मला नाही माहिती, मग कशाला सांगत. महाराज सवत माहिती ना, सवत त्या सवतीची मुलं होती. महाराज आपल्या लेकरांवर किती प्रेम करावं हे जगानं दाखवण्यापेक्षा भगवंताला कळालं पाहिजे दुसऱ्याच्या लेकरावर हे किती प्रेम करतात. त्या कुंतीला जाणत होतं. त्या कुंतीनं त्या भगवंताला सांगितलं, त्या 2 लेकरांच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि सांगितलं, आम्हाला नाही वाचवता आलं ना देवा, नको वाचू, पण ह्या 2 लेकरांना वाचव, या 2 लेकरांना वाचव. महाराज काय केलं? भक्ती केली होती. त्या भक्तीमध्ये सतत भगवंताचं नामचिंतन होतं. आणि सांगितलं, डोळा लागला, शेवटचा नमस्कार माझ्या भगवंताला केला त्या कुंतीने. आणि बघता बघता डोळा लागला, मध्यरात्र व्हायला लागली. आणि आल्याच्या नंतर जो दुर्योधनानं माणूस पाठवला होता तो जवळ येत चाललाय, मशाल घेऊन येतोय. 11 सेकंदामध्ये घर जळून भस्म होणार होतं. आणि त्याच घरामध्ये पडवीमध्ये महाराज भिल्ल समाजाची स्त्री आपले 5 पोरं घेऊन आलेली होती. किती? 5 मुलं घेऊन आली होती. 5. हे जळ कुंतीला कळालं असतं, तिने त्यांना तिथं ठेवलं असतं का महाराज? पण ते भगवंताच्या मनामध्ये होतं का नाही ती घटना घडली महाराज. आणि बघा मध्यरात्र झाली, तो मनुष्य येतोय आणि आल्याच्या नंतर त्याच्या हातामध्ये मशाल आहे. माझ्या भगवंताला जाग आली आणि आल्याच्या नंतर भगवंत उठून बसले. रुक्मिणी आई साहेब जाग्या झाल्या का हो, काय झालं? आणि घडलेला प्रकार भगवंतांना रुक्मिणीला सांगितला. आणि काय केलं सांगितल्याच्या नंतर आपल्या द्वारपाळांना आवाज दिला,
चोपदार, बालदार चोपदार या इकडे. आल्याच्या नंतर सांगितलं देवघरामध्ये सुदर्शन येते, घेऊन या. देवघरातलं सुदर्शन आणलं आणि आणल्याच्या नंतर भगवंतानं आपल्या बोटामध्ये ते सुदर्शन धरलं आणि त्या सुदर्शनाला सांगितलं, काय सांगितलं? जा त्या पांडवांचं रक्षण कर. महाराज आतल्या आत ते भगवंतानं त्या वाड्याला भुयार पाडलं आणि नर्मदा मैयाच्या तीरावर त्या पांडवांना घेऊन गेले. विठ्ठल वाडा जळून भस्म झालाय. त्या वाड्यामध्ये 5 जणांच्या अस्थी सापडलाय, कंगन सापडलंय. त्या दुर्योधनाला मात्र आनंद झालाय. महाराज काय केलं त्यांनी? दिवाळी साजरी केली का? पांडव गेले, कुंती गेली, आनंदाचा क्षण साजरा केला. आणि महाराज आनंदाच्या क्षणामध्ये हे सर्व त्या तुकोबरायांनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर विचारलं त्या भगवंताला, काय केलं होतं त्या कुंतीने एवढं? आणि मग भगवंतानं सांगितलं, त्या कुंतीनं जे केलं होतं, युधिष्ठिर काकानं जे सांगितलं होतं ते त्या कुंतीनं काय केलं ते नामगोड आनंदानं गायलं. अभंगाचं गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. हीच माझी सर्व जोडी, हीच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व हेच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सर्वांनी टाळी वाजवायची. भगवंताचं नाम चिंतन चाललंय. हातानं टाळी, मुखाने नामस्मरण करायचंय. आजच्या पंक्तीचे अन्नदाते, आजच्या पंक्तीचे अन्नदाते या ठिकाणी भजन करा, भजन.
ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार जय जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार मंडळी खबरदार विठोर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जो महाराज की जय महामुनी अगस्ती महाराज की जय आदिशक्ती जगदंबे माते की जय ढोबार कुमार घ्या हात खाली. महाराज खऱ्या अर्थानं माझ्या समोर परीक्षक बसलेले आहेत. लेट का होईना पण आले. माझ्यासारख्या पामराच्या कीर्तना आपल्या तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांचे खूप खूप धन्यवाद. विठाला विठाला हो, ज्या तुकोबरायांनी सांगितलं त्या पांडवांना वाचवण्याकरता भगवंत सहाय्य झाले आणि झाल्याच्या नंतर त्या तुकोबरायांनी विचारलं देवा काय केलं होतं. फक्त तिनं आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण केलं होतं. मग तुम्ही आम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं तर तो भगवंत आपल्याला निश्चित वाचवण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. महाराज मग ज्या तुकोबरायांनी त्या भगवंताकडे मागणी मागितली अशा प्रकारे मागणी मागितली तुझा विसरण न व्हावा गुण गाईनं आवडी. त्या कुंती मातेनं जसं आनंदानं गोड मनानं तुझं गुण गायलं ना तसंच मी पण गुण गाणार आहे. हे पण मला वर दे महाराज. विठाला मग सांगितलं देवा भगवंतानं सांगितलं तुकोबा तुम्ही वर खूप सोपे मागितले. मला वाटलं काहीतरी मागशाल संसारासाठी काहीतरी मागशाल. मला संसार सुखाचा आहे का हो? नाही, संसार दुःखाचा आहे. पण तो सुखाचा जर करायचा असेल तर त्या संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. उदाहरणार्थ सांगू का एक दृष्टांत सांगतो. एक किडा होता. काय होता? किडा होता आणि एक भुंगा होता. महाराज त्या किड्यानं भुंग्याची संगत केली भुंग्यानं किड्याची संगत केली. मला सांगा तो भुंगा कुठे राहत होता? माफी मागून बोलतो दीपक महाराज. कुठे राहत होता? त्या फुलामध्ये राहत होता. आणि किडा कुठं राहत होता? गाईच्या शेणामध्ये राहत होता. मग नरकामध्ये राहणारा नवे नवे गटारीमध्ये राहणारा जो किडा त्याला भुंग्याची संगत घडली. महाराज त्या संगतीचा परिणाम इतका वाईट झाला मित्रप्रेम आल्याच्या नंतर त्या किड्यानं भुंगे दादाला आमंत्रण दिलं. भुंगे दादा माझ्या घरी या पुरणपोळीचा बेत केलाय. महाराज त्या किड्यानं भुंग्याकडे जावं आमंत्रण द्यावं पण अमृतासारखा रस प्राशन करणारा किडा त्या कमळाच्या फुलावर बसणारा किडा एक दिवस असा आला का त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या. महाराज त्या किड्यानं आमंत्रण दिल्याच्या नंतर भुंगे दादा गेले भोजना करता गेले आणि गेल्याच्या नंतर त्या किड्यानं काय केलं पाट मांडले चौरंग मांडले रांगोळी काढली आणि पुरणपोळीचा बेत केला होता का? महिला मंडळ केला होता का? किडा कुठे राहत होता? गटारीमध्ये. महाराज त्या किड्याची संगत घडली आणि घडल्याच्या नंतर त्या एक दिवस भुंग्याला तो अमृतासारखा रस प्राशन करणारा भुंगा त्या संगतीचा परिणाम इतका वाईट झाला एक दिवस त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या. त्या गटारी मधली घाण खावी लागली. महाराज इतका संगतीचा परिणाम वाईट आहे. आणि तो किडा भुंग्याच्या संगतीत गेला आणि गेल्याच्या नंतर त्या भुंगे दादांना आमंत्रण दिल्याच्या नंतर
तो किडा आला. आल्याच्या नंतर काय केलं, त्या किड्याला आंघोळ करण्याकरता पाणी दिलं, स्वागत केलं, फुलं बिलं टाकली आणि टाकल्याच्या नंतर पाट मांडले. कोणते पाट मांडले? माझ्या भगवंताच्या नावानं सजलेले पाट मांडले. बघा संगतीचा परिणाम. तो किडा कुठे राहत होता? फुलामध्ये राहणारा किडा, तो भुंगा, त्या किड्याला उचललं आणि त्या एका फुलामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर बघा त्या किड्याचं भाग्य किती उजळलं होतं महाराज. त्या किड्याला माहिती होतं का मी नरक यातना सोडून आता भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाणारे नाही महाराज. त्या फुलामध्ये ठेवल्याच्या नंतर पुजारी दादा मंदिरामधून आले आणि आल्याच्या नंतर काय केलं, त्या फुलाला तोडलं. बघा एक दिवस तो किडा मुक्कामाला होता. त्या फुलाला तोडलं आणि तोडल्याच्या नंतर ते फूल त्या भगवंताच्या मंदिरामध्ये नेत असताना ते फूल कशामध्ये तोडून ठेवलं? टोपलीमध्ये ठेवलं. आणि नामस्मरण करत करत ते पुजारी दादा भगवंताच्या द्वारामध्ये गेले. गेल्याच्या नंतर ते फूल भगवंताला व्हायचं होतं. आधी भगवंताला आंघोळ घातली आणि घातल्याच्या नंतर भगवंताला चंदन लावला. चंदन लावल्याच्या नंतर ते भगवंताला फूल अर्पण केलं. ते फूल भगवंताच्या पायावर ठेवलं. त्या किड्याचं भाग्य इतकं उजळलं, इतकं उजळलं, नरकात राहणारा किडा मुक्तीपर्यंत गेला. जर तुम्ही आम्ही जर साधू संतांची संगत केली तर आपण मुक्तीला जाऊ, आणि दुर्जनांची संगत केली तर आपण नरकाला जाऊ. विठ्ठला त्या भगवंताच्या चरणावर ते फुल वाहिलं आणि वाहिल्याच्या नंतर त्या किड्याचं पुण्य फळाला आलं. महाराज दुसऱ्या दिवशी ते फुल उचललं आणि गंगेमध्ये अर्पण केलं. काय झालं? जीवनापासून मुक्तीला प्राप्त झाले. कोणाच्या सानिध्यामुळं? तार्किकांचा टाका पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो. तार्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराव, पांडुरंग स्मराव, पांडुरंग स्मराव. त्या पांडुरंगाचं भजन केलं, मुक्तीपर्यंत गेले. आणि जात असताना तुकोबरायांनी सांगितलं, देवा ज्याचा संघ आम्हाला लागणार आहे, ज्या संघामध्ये आम्ही राहणार आहे, नवे नवे ज्या गर्भामध्ये आम्ही राहणार आहे ना, त्याच्यामध्ये काय प्राप्त झालं पाहिजे? अभंगाचं शेवटचे चरण. तुका म्हणे गर्भवासी, 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 तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. ज्या गर्भामध्ये आम्हाला यातना होणार नाही अशा गर्भामध्ये आम्हाला सुख प्राप्त करून द्या. नवे नवे त्या संतांच्या संगतीमध्ये सुख प्राप्त होईल. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर त्या संतांपर्यंत आम्हाला जायचंय. त्याच्याकरता आमची मायची कूच समाधानी पाहिजे. महाराज त्या समाधानाकरता काय केलं पाहिजे? तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं होतं. आता टाइम खूप झाला त्याच्यामुळे डायरेक्ट शेवटच्या चरणावर आलो. नाही तर माणसं तिसऱ्या चरणाचं आठवत नाही का काय बाबाला? विठाला 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 विठाला
आले आणि किती गेले, पण नाही मेळ लागला महाराज. त्याच्याकरता संतांच्या संगतीत जावं लागतं. तुकोबराय म्हणतात त्या कुशीमध्ये जर आम्ही जन्म घेतला, ती कुस किती पवित्र असेल. महाराज माऊली ज्ञानोबरायांनी ज्या माईच्या कुशीमध्ये जन्म घेतला, ती कुस किती पवित्र असेल. त्या भगवंतानं वर्णन करावं. धन्य धन्य जयाची कुशी. महाराज त्या भगवंतानं वर्णन करावं त्या माऊली ज्ञानोबरायांचं. मग तुमचं आमचं वर्णन करण्याकरता जर भगवंतच आले पाहिजे, तर आपण काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीत गेलो पाहिजे. जर संतांच्या संगतीत नाही गेलं तर आपण मात्र नरकाला जाणार. महाराज अंतरंगातला परमार्थ मी सांगितला. तसंच आमच्या गुरुवाऱ्यांच्या मुखातलं वाक्य आहे, कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे, कीर्तन हे नामस्मरणाचं साधन आहे, आणि कीर्तन हे जागवण्याचं साधन आहे. आणि कीर्तन हे टाइमपास नाही, कीर्तन विरंगुळा नाही, कीर्तन हे उद्धारापर्यंत नेऊन पोहोचवतं, कीर्तन जागवतं, आणि कीर्तन जागर राहण्याकरता शिकवतं. विठाला मग असे किती आले आणि किती गेले तरी कळालं नाही महाराज. पण कळण्याकरता त्या भगवंताचा चरण स्पर्श घ्यावा लागतो, आणि तो चरण स्पर्श घेण्याकरता संतांची संगत करावी लागते. त्या संतांची संगत नाही केली तर भगवंत कळत नाही. उदाहरणार्थ मी छोटा दृष्टांत सांगतो. जर आपल्याला आमदाराला भेटायचं असेल तर त्या पियाची गाठ घ्यावी लागती, तर त्या आमदाराकडे जाता येतं. मग मुख्यमंत्र्याकडे जाता येतं, तेव्हा ते काम मार्गी लागतं. आणि मग इथं संतांकडे जावं लागतं. जर डायरेक्ट देवाकडे गेलो तर देवाला काठीनं मारल्यासारखं होतं. विठाला त्या नाथ महाराजांनी सांगितलं काय, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळलं, तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. जनार्दनी आमचा काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोले बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोले बोलत होते का पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. 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 प्रत्येकाने बोलू आम्ही वर्तमान खोटे. प्रत्येकाने बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोलू आम्ही वर्तमान खोटे. प्रत्येकाने बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 जागट पिंगा ग.
दातवण घ्या ग घे कुणी मनी घे दातात दातवण घ्या ग कोणी दातात दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कुणी काळं मणी कुंकू घ्या कोणी काळं मणी कुंकू घ्या कोणी काळं मणी कुंकू घ्या कोणी काळं मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी कुंकू घ्या कुणी काळा मणी काळं मणी काळं मणी करुणी उचित करुणी उचित प्रेम गाली हृदयात दान मागायचं दान मागायचं दान मागायचं दान मागायचं दान मागायचं आलो दान मागायचं दान मागायचं आलो दान मागायचं गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका ढोल फिरविते डुगुडुगु ऐका गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका ढोल फिरविते डुगुडुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका डुगुडुगु ऐका तुम्ही डुगडुग ऐका डुगुडुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी होळी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी होळी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा माघारी बोल बोलत नाही का पिंगळा माघारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत रे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी होळी बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत होते का पिंगळा महाद्वारी महाराज असे अनेक पिंगळे आले अनेक गेले पण प्रकाश मात्र पडला नाही. आणि सांगू का एक महाराज 49 सालाला मात्र अन्नाचा दुष्काळ पडणार आहे. जाता जाता एकच सांगून जाईन महाराज, तुमच्या आमच्या लेकरांकरता सुख प्राप्त करायचं असेल तर भगवंताची साधना करा. नवे त्या अन्न माते पुरण्याची काय करा, सेवा करा. आपल्याला जेवढं लागतंय तेवढं मात्र पात्रावर घ्या. अन्नाचा नाश करू नका. 49-60 सालाला पैशाचे ढीग लागतील पण अन्न करता अन्न मिळायचं नाही महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज अशा प्रकारे माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांनी भगवंताकडे मागणी मागितली. एची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी एची माझी सर्व जोडी. महाराज न लगे धन मुक्ती संपदा संत संग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अशा प्रकारे अतिशय धावत्या वेगामध्ये वेळ कमी होता. ग्रामस्थांनी मला सांगितलं होतं, कमिटीने मला सांगितलं होतं वेळेच्या पुढे जायचं नाही. तसेच आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या मुखातून जे ज्ञान मला मिळालं त्या ज्ञानाचा उपभोग मी घेतला आणि तेच ज्ञानामृत तुम्हाला पाजण्याचा प्रयत्न केला. असो खऱ्या अर्थानं मला या वारकरी संप्रदायाचा रस्ता दाखवला असेल, त्या विठाजी असतील, साहेबदादा असतील आणि खऱ्या अर्थानं माझ्या गावातलं भजनी मंडळ असेल. महाराज ज्यांनी गोडाशी चाल गायली, पंचपदी घेतली ते असणारे आमचे सोयरे हरिभक्तपरायण कैलास महाराज भांगरे असतील, एकूण आरोटे काका असतील, सोमनाथ महाराज भांगरे असतील, शिवाजी महाराज गिरे असतील आणि ज्यांच्या बोटांवर खऱ्या अर्थानं पेटीचा आवाज ऐकावा ते आमचे आधारस्तंभ नवे ITI कॉलेजवर शिक्षक असलेले आमचे केशव काका असतील. या बाजूनं विनेकरी बाबा खऱ्या अर्थानं 2 तास तुम्ही सेवा केली. भगवंत तुमच्या सेवेकरता तत्पर उभा राहीन पण तुमच्या जीवनाची सेवा अखंड पहारा माझे भगवंत देत राहणारे. महाराज आमचे आता जवळच तरी नाव आठवण युवराज महाराज बघा नाव आठवत नाही, मावस भाऊ बरं का. युवराज महाराज असतील, आमचे दिनकर महाराज असतील, आमचे सोयरे देवदास महाराज असतील आणि सर्व या मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे महाराज राहिले एकूण दत्तात्रय महाराज, आता ते बारीक असल्यामुळे दत्तात्रय महाराज असतील, वारकरी शिक्षण संस्थेचे मुलं
तसेच आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण चेतन महाराज भांगरे, वैभव महाराज भांगरे आणि खऱ्या अर्थानं लेट पण थेट आले असे असणारे आमचे आधारस्तंभ हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. महाराज, या अभंगाचा भाव असाच असेल मी सांगू शकत नाही. अल्पमती अल्प बुद्धी या मतीने मी अभंगाचा भाव मांडला. आणि ज्या तुकोबारायांनी भगवंताची सेवा केली आणि ज्या तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता घेतला, मावशी खाली बसा, ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतला, मोठ्या प्रेमाने सर्वांनी वर हात करायचे आणि वर हात करून तुकोबारायांचं भजन करायचं. केले का वर हात मागच्या मंडळी? हाताच्या गाड्या सोडा. तुकाराम 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 अधिकार बोला तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.